मला 4 वाजतील घरी झोपा लागेल 6 वाजता उठा लागेल 6 वाजता उठून आंघोळ करेल तेव्हा पाहुणा जाईल मी ऑर्डरला परत वाट लागणार आहे वाट लागली लिहून ठेव इकडे काय भाऊ अरे मी काय करू भाई तू उठाय ना थांब ना अरे आला ना भाई बस चला कॅमेरामॅन आपल्याला विनंती आहे आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये फोकस करायचा आहे इकडे बघा याच्या मागे इकडे आहे बघा तिकडे समोर पेट पूजा सबसे पहिले या ठिकाणी सामना होतोय सुरुवात दिव्य दोन्ही देखील संघांना ऑल द बेस्ट वेलकम बॅक सह्याद्रीचा सिंह करतो शिवशंभू राजा दरी दरी तो नांद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या मातेला मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय आलेला तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांना देखील करूया या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागतम ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवरती जुळलेल्या प्रेक्षकांना देखील करूया आपण रात्रीच्या माध्यमातून हार्दिक स्वागतम आपण पाहतोय हा विल्टेज ड्रामा रे ड्रामा क्रिकेटचा ड्रामा एका साईडला दोन संघामध्ये सामना पाहतोय यावेळेला प्रथम चेंडू वेगवान चेंडू परंतु पंचांचा इशारा हा चेंडू मात्र अवंतर आहे एक्स्ट्रा रन मिळते एक्स्ट्राच्या मध्ये धावफल कव्हर धावा 1 या अंकावरती चेंडू फेकून षटकातील तब्बल एका बॉल मध्ये धावफल कव्हर धावा 2 या अंकावरती याला फटका मात्र छान खेळलाय पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी तसं पाहायला मिळतोय पहिले षटक प्रगती पथावरती आहे आनंदला पण पाहतोय ज्याने मात्र चांगल्या पद्धतीने खेळपट्टी बनवली या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषा पलीकडे हा येतोय चौकार छान आणि 4च्या मध्ये धावफल कव्हर 3 चेंडूच्या समाप्तीवर 6 अंकावरती 6 रन ऑन दी बोर्ड अजून मात्र 3 बॉलचा खेळ येणं बाकी या सामन्यामध्ये या षटकामध्ये आपण पाहतोय पुणे मध्ये अप्रतिम चेंडू वेगवान चेंडू पंचांकडे लावून अपील परंतु पंच सांगतात की फलंदाज सुखरूपपणे क्रीजवरती पोहोचला गेला अर्थात डॉट चेंडू या ठिकाणी आपण आनंदला मेगा स्क्रीन वरती पाहू शकतात ऍज अ कॅप्टन ऍज अ ऑनर म्हणून त्यांची ओळख आहे परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषा पलीकडे आणखीन एक चौकार छान 5 चेंडूचा खेळ समाप्त धावफल कव्हरती धावा 10 अंतिम चेंडू या षटकातील येणं बाकी अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय यावर मात्र चेंडूला सोडू दे पंचांचा इशारा ते काय अवंतर रन एक्स्ट्राच्या मध्ये धावफल कव्हर धावा 11 अंकावरती 11 रन ऑन दी बोर्ड यावेळी मला फटका छान केला परंतु क्षेत्राशी थोडेसे बीट झाले गेले परंतु कुठलीही धाव मिळणार नाही निर्धाव चेंडू डॉट बॉल षटक संपल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफल कव्हरती धावा पाहायला मिळतात 11 अंकावरती विनीश शर्मा चांगल्या पद्धतीने स्कोररची भूमिका अदा करत असताना आमचे डिजिटल स्कोरर दीप घरात चांगल्या पद्धतीनं काम करत असताना तदनंतर आमचे ऑपरेटर पाहायला मिळते लाईव्ह ऑपरेटर अक्षय मोरे तदनंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण कुणालला पाहतो तदनंतर हर्षद घरातला अशा पद्धतीनं संपूर्ण ओमसाई स्पोर्टची टीम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करत असताना स्पर्धेमध्ये या ठिकाणी चेंडूला सोडण्याचा पंचांचा इशारा ते मात्र व्हाईट बॉल आहे एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मध्ये धावफल कव्हर 12 या अंकावरती 12 रन ऑन दी बोर्ड याला फटका छान चेंडू मात्र सरळ इन टू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल तसं पाहायला मिळतो सरळ चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे चौकार छान आणि 4च्या मध्ये धावफल आकार धावफल कव्हरती धाव पण पाहतोय 16 या अंकावरती 16 रन ऑन दी बोर्ड स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय मिस्टर सुमित नॉन स्ट्राईक एंड वरती लावण्या असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लावण्य एक दर्जाचा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे ओव्हर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आज मध्ये बॉक्स क्रिकेट मध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना षटकातील पुढचा बॉल घेऊन पुढे एकदा गोलंदाजचे मार्क वरती मनीषला आपण पाहतोय सज्ज होत असताना चेंडू क्रमांक 2 घेऊन सुमित करिता यावेळी चांगला चेंडू होता समोर डिलिव्हरी परंतु मात्र
पंचांचा इशारा होतो की हा चेंडू मात्र अवंतर आहे. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मध्ये धावफलकावरती धावा पुन्हा एकदा आकार घेईल 17 या अंकांवरती. 17 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात. प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय एजी समेक्ष 11 या टीमच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम पाहतोय आनंद 11 हा संघ मात्र फलंदाजी करत असताना या ठिकाणी मात्र स्विचिटचा फटका खेळलाय परंतु सिंगल रन परिपूर्ण होईल. सिंगलच्या मध्ये धावफलक आकार घेत धावफलकावरती धाव पण पाहतोय 100 मध्ये आकार घेत असताना 4 चेंडूचे समाप्त झाले 19 धावा. यावेळेला नो बॉल नो +4 चेंडू मात्र 4 धावांनी करता सुमेशच्या पाठपायतनं चौकार. नो +4 अशा पद्धतीने चेंडूवरती तब्बल धावा मिळतील 5 आणि 5च्या मध्ये धावफलकावरती धावा 24 या अंकावरती 24 रन ऑन दी बोर्ड. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असताना पाहायला मिळेल मिस्टर मनीष सुमित करिता चेंडू क्रमांक 5 घेऊन. याही वेळा चांगला चेंडू होता. चेंडू पडल्याचं अगदी मात्र थोडस उसरी घेतली आणि त्यानंतर मात्र चेंडू मात्र इस्ट्रेच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडू आउट बॉल. फटका छान. चेंडू मात्र इन टू द गॅप मध्ये खेळाडू कक्षाला मानवंदन करणारा आहे तो चौकार. 4 षटक संपले 2 षटकाच्या समाप्त झाल्या धावफलकावरती धावा 2 षटकाच्या समाप्त झाल्या 28 धावा धावफलकावरती 28 रन ऑन दी बोर्ड. 14 2 षटकामागे बनवल्या गेल्यात. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला सुमित दुसऱ्या साईडला लावण्य. बॅटचा फेस ओपन केला. सिंगल रन धोक्याची ओटी परंतु इकडे मात्र सिंगल रन परिपूर्ण असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मध्ये धावफलक आकार गेला धावफलकावर तेव्हा 5 चेंडूचे समाप्त 30 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात बॅटिंग करणारी टीम. याही वेळेला हलकाशी हाताने फटका खेळला. पुन्हा एकदा सिंगल रन षटक संपले गेले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर तेव्हा 31 रन ऑन दी बोर्ड. आता येणारे 12 चेंडू आणि पाहूया 12 बॉल मध्ये धावा किती बनवल्या जातील. परंतु 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या 2 षटकामागे 28 तर मात्र तिसऱ्या षटकामागे फक्त आणि फक्त 3च धावा आल्यात. कंजूसी गोलंदाजी केली गेली मिस्टर आनंदच्या माध्यमातून. एकतीस धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज मयूर सज्ज होतोय. यावेळेला बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू मात्र एका धावांकरिता ट्रॅव्हल होईल. या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती डेड बॉल आहे. सिंगल रन ना.
डिक्लेअर झूम मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला गेलाय. पुन्हा एकदा बॅकफुट आले, फटका छान केलाय, परंतु क्षेत्ररक्षण देखील छान पद्धतीने पाहायला मिळतोय. सिंगल रन या ठिकाणी परिपूर्ण होईल आणि सिंगलच्या मधून धावफलकावरती धावा 33 रन ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. याही मला बैठक स्वरूपातील फटका खेळला, परंतु चेंडू मात्र गोशंकी क्षेत्रामध्ये आणखीन एक सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये धावफलक आकार धावफलकावर 34 अंक. 3 बॉलमध्ये 3 सिंगल परिपूर्ण झालेत. आता स्ट्रायकरवरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळते मिस्टर सुमित नॉन स्ट्रायकरवरती लावण्य. सुमितने आतापर्यंत चेंडू फेस केलेत. याही वेळा टॅप केलाय, रनआउटची संधी पाहूया, परंतु फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये होत आहे बाद. विकेट डाऊन. लावण्याने तब्बल धावा बनवल्या. लावण्यामध्ये 13 चेंडूचा सामना केला. 13 चेंडू मागे 12 धावा बनवून ते मात्र 5 झाले गेलेत. तर सुमितला आपण पाहतोय, सुमितने आतापर्यंत चेंडू फेस केला तब्बल 10 चेंडू मागे 17 अंकावरती खेळतात. या षटकात तब्बल चेंडू फेकून दिलेत. 4 चेंडू अजून मात्र 2 बॉलचा खेळ बाकी. 34 धावा धावफलकावरती. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना गोलंदाज आपण पाहतो मिस्टर मयूरला. याही वेळेला स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न होता, परंतु चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण देखील पाहायला मिळते. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ समाप्त. अंतिम चेंडू या षटकातील बाकी 4थ्या बॉल मधील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोईमध्ये नाहीये. संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीला धावफलकावर धावा 34 रन ऑन दी बोर्ड. पहिल्या 2 षटकामागे 28, त्यानंतर मात्र 2 षटकामागे फक्त 6. पहिल्या 2 षटकामागे बॅटिंग करणाऱ्या टीमचं नावाचं वर्चस्व, त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमने मैदानाच्या आतमध्ये केलंय कमबॅक. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन किती येतील? जरी 6 बॉल मध्ये 2 मोठे चौकार आल्या, 2 मोठे स्ट्रोक केले, तर मात्र 45 धावा प्लस होऊ शकतात. परंतु आता पाहूया कशा पद्धतीने या षटकामागे फलंदाजी केली गेली. ही पाहणं खूप इम्पॉर्टंट असेल अंतिम षटक हाताळण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो मिस्टर लवला. लव गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल. यावेळेला स्लोवर चेंडू. आता चेंडू पडल्यानंतर मात्र भारतीय दिशेने बॉल घेतो. पंचांचा इशारा होता की मात्र वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. याही वेळेला चेंडूला सोडून दिला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. बॅक टू बॅक 2 चेंडू आव्हानदार स्वरूपातील आणि 2च्या मध्ये धावफलकावरती धाव पण पाहतोय. 36 अंकावरती 36 रन ऑन द बोर्ड. 2 चेंडू वाईट स्वरूपातील. लव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल मिस्टर विशाल करिता. याही वेळेला फलंदाज बाद. बॉक्स क्रिकेटचा फटका पाहायला मिळतो. या ठिकाणी कॅमेरामॅनला मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय कुणालला चांगल्या पद्धतीने कॅप्चर केला गेलाय. हर्षद गरत, ब्रँड ऑफ धनसार यांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले वरती आपण देखील पाहतोय मेगा स्क्रीन वरती आणि मात्र दाखवलं जात आहे. यज्ञेश मध्ये 3 चेंडू मागे 3 चौकार घेतले, तर मात्र प्रदीप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मात्र ऑन झालेला आहे यज्ञेश करिता. यज्ञेश स्ट्राईक मध्ये पाहायला मिळते. गोलंदाज लव आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. यावेळेला हलकाशा हाताने सॉफ्ट हँड फटका खेळलाय. पुन्हा एकदा सिंगल रन परिपूर्ण होईल. सिंगलच्या मधील धावफलक आकार गेला. धावफलकावरती धाव पण पाहतोय 37 रन ऑन दी बोर्ड. याही वेळेला फटका मोठा पाहायला मिळत आहे आणि फलंदाज बाद. चला एलईडी स्क्रीन वाले आपण आता कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. जर एलईडी स्क्रीन वाले या ठिकाणी असतील तर प्लीज आणि कृपया करून आपण मात्र कॉम्बॉक्स मध्ये या. थोडंसं मात्र टेक्निकल इश्यू या ठिकाणी झाला गेला आहे. प्लीज आणि कृपया करून आपल्याला विनंती करतोय
LED स्क्रीनवाले या ठिकाणी असतील तर प्लीज आणि कृपया करून आपण मात्र लवकरात लवकर आमच्या संवर्धक कक्षामध्ये यायचं आहे. या वेळेला चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू असेल. येस डेफिनेटली डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे, धावफलकावरती धाव पण पाहतोय. 37 अंकांवरती चेंडू फेकूदा षटकातील तब्बल 4 चेंडू, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. सरा बॅटचा वापर केला, मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती चेंडू सीमा रेषा पलीकडे. चौकार करता चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऑप्शन आपण पाहिलं, ऑप्शन नुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने ऑप्शन झाल्या गेल्यात. धीरज गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला चेंडूला सोडून दिला, पंचांचा इशारा होता की व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्राच्या मध्ये धावफलकावरती धावा 42 रन ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला फटका छान, क्षेत्ररक्षण देखील खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका या ठिकाणी करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर षटक संपलेत. फिल्डिंग आदर्श माध्यमातून चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षकाची भूमिका त्याने अदा केली. अगदी कमी वयातला खेळाडू आहे, परंतु मात्र हाईट कमाने फाईट शहादात आणि मैदानी शहादात दाखवली. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि अशा पद्धतीनं पहिली इनिंग संपली गेली. धावफलकावरती धाव पण पाहतोय. 43 धाव धावफलकावरती आणि 44 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय. आणि पाहूया 44 धावा 30 बॉल मध्ये कशा पद्धतीने परिपूर्ण केल्या जातील. मॅच परफेक्ट संपली. काय सर्व भेटते अरे भाई जे LED स्क्रीनच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण खाली बसून घ्यायचंय प्लीज. कृपया करून आपल्याला रिक्वेस्ट करतोय. उद्याच्या दिवसामध्ये आपण मात्र एक्झिबिशन मॅच देखील पाहणार आहोत. 2-2 एक्झिबिशन मॅच या ठिकाणी मात्र ठेवण्यात आलेत आमच्या आयोजकाच्या माध्यमातून. काहीतरी नवीन आता काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न धीरज गुप्ता यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र त्यांच्या माध्यमातून एक्झिबिशन मॅच देखील आपण पाहणार आहोत. जाऊया आपण मात्र मॅचच्या दिशेने. मयुरेश मात्र पारदर्शक ऑन झालाय. 3 चेंडू मागे 3 चौकार खेचले तर मात्र प्रदीप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मात्र ऑन झालेला आहे. या ठिकाणी मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू आहे. सिंगल रन यस डेफिनेटली परिपूर्ण होत आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल तद्दत मात्र या चेंडूवरती सिंगल रन. अशा पद्धतीने 2 बॉलचा खेळ समाप्त. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. फुलटॉस बॉल बैठक स्वरूपातील फटका खेळला. चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल तोपर्यंत सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धाव पण पाहतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला मयुरेश त्याच्या सोबतीनं मनीष गोलंदाजी करण्याकरता मिस्टर सुमितला पण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 बॉलचा खेळ समाप्त. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा फलकावरती. याला नो बॉल नो +4 आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. मयुरेशच्या पाठमधनं चौकार 4. 3 बॉल मध्ये 3 चौकार खेचले तर प्रदीप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन या ठिकाणी मयूर करता झालेला आहे.
परंतु पंचाचा इशारा की अवंतर रन एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्राच्या मध्ये दफल कवरती धावा 7 अंकांवरती 7 रन ऑन दी बोर्ड. यावेळी आता पुणे सिंगल रन मिळते. स्वतःवरती थोडंसं नाखुश पाहायला मिळतात मिस्टर मयूर. आणि या ठिकाणी सिंगल रन मिळते. सिंगलच्या मध्ये दफल कवर धावा 9 अंकांवरती. याही वेळेला तो फटका छान खेळला. क्षेत्राची थोडीशी बीड दिली त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये लगेच उचलला. सिंगल रन परिपूर्ण होते. सिंगलच्या मध्ये दफलकावरती धावा डबल फिगरमध्ये 10 अंकावरती. षटक संपलेत. एका षटकाच्या समाप्त झाला. दफलकावरती 10 दफलकावरती पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल रन, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल रन, चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल, पाचव्या चेंडूवरती चौकार. तदनंतर अंतिम चेंडू टाकत असताना व्हाईट बॉल, तदनंतर मात्र सिंगल रन. अशा पद्धतीनं बॉलिंगची विवरेचना पाहायला मिळते. या षटकामागे एक नो बॉल आणि एक व्हाईट बॉल असे 2 अवंतर चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून टाकण्यात आले. दफलकावरती धावा 10 अंकावरती. आता येणारे 24 चेंडूने धावा बनवायचे तुम्हाला तब्बल 34 धावा. 24 चेंडू मागे 34 रनची आवश्यकता. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल लाभा पाहतो. स्ट्राईक एनवरती फलंदाज मनीष करिता. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज असताना पाहायला मिळतोय. यावेळेला क्लॉक स्लिप केलाय. क्षेत्राचे देखील छान पद्धतीने पाहायला मिळतं. चेंडूला स्टॉप केला गेलाय. जीवाच्या आकांतानं चेंडूला स्टॉप केला. व्हॉट ऑफ फिल्डिंग, काय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केला गेला मिस्टर अविनाश यांच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. याही वेळेला पुन्हा एकदा बैठक स्वरूपातील शॉट खेळायचं होतं, परंतु चेंडू मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल तो परत सिंगल रन. सिंगलच्या मध्ये दफलक पुन्हा एकदा आकार केला. दफल कव्हर धावा 12 या अंकांवरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजून या षटकातील 4 बॉलचा खेळ येणं बाकी. दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती आपण विशालला पाहतोय. यावेळेला सरा बॅटचा वापर केला. फटका छान, परंतु या ठिकाणी रनआउटची संधी आणि डेफिनेटली फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये होत आहे. बाद, विकेट डाऊन. पहिल्या बॉलवरती सिंगल रन, दुसऱ्या बॉलवरती सिंगल रन, तिसऱ्या बॉलवरती फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणून आलेत, ज्याने मात्र गोलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती. मात्र पाहूया आता फलंदाजी कशा पद्धतीने ते ह्या सामन्यामध्ये करतील. आणखी एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. मयूर स्वतःवरती नाखुश या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू आहे नो डाऊट, परंतु बॉक्स क्रिकेट कमी प्रमाणे खेळतो. ओरम क्रिकेट चांगला खेळतो. याही वेळेमध्ये टॅप करायचं होतं, परंतु चेंडू आणि फळीमध्ये प्रॉपर कलेक्शन नाही आहे. आणखी एक निर्धाव चेंडू, स्वतःवरती थोडंसं नाखुश आहेत, कारण की वारंवार अपयशी त्यांच्या पदरी येत असताना पाहायला मिळते. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील बाकी आहे. अंतिम चेंडू पुणे एकदा विशाल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, नंतर मात्र विकेट, नंतर मात्र 2 चेंडू मात्र डॉट स्वरूपातील. याला सरा बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षण देखील छान पद्धतीने पाहायला मिळते. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. षटक संपले केलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दफल कपवरती धावा आपण पाहतोय 12 या अंकांवरती. आता येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायचे तब्बल 32 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय एक्झिबिशन मॅच मात्र ठेवण्यात आले आहे. या गावचे प्रथम नागरिक उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात, आदरणीय सन्माननीय निखिलजी ठाकूर सरांच्या माध्यमातून एक्झिबिशन मॅच ठेवण्यात आला आणि त्यांच्याकरता जर्सी देखील सरांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलं. चांगल्या पद्धतीनं आयोजन पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून काहीतरी नवीन आता काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळते. आपण पाहतोय शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 भव्य दिवस आयोजन. बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. कमी प्रमाणामध्ये लीग फॉर्मॅटची स्पर्धा होतात, परंतु ज्या वेळेला होतात त्या वेळेला मात्र प्रत्येकांना संधी असते चमकण्याची आणि मोठा व्यासपीठ या ठिकाणी मात्र उपसरपंच आदरणीय सन्मान आपण पाहतोय निखिल ठाकूर सर असेल, त्यानंतर मात्र MB स्पोर्टचे प्रोप्रायटर मालक आपण पाहतोय धीरजी गुप्ता यांच्या माध्यमातून काहीतरी नवीन येतं, काहीतरी नवीन युवा खेळाडूंना मात्र पुढे नेण्याचा प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलाय. या स्पर्धेचा पर्व आहे 3रा आणि प्रत्येकाला आहे गर्व.
फुलटॉस बॉल आणि इकडे मात्र वाडगाश काय दर्जेदार नेत्र दीपक झेल परिपूर्ण केला गेला क्षेत्ररक्षक पाहता मिस्टर यज्ञेश ह्यांच्या माध्यमातून झेल कॅरी केला फुलटॉस बॉल फटका ऑन साइडला केला परंतु क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केला फलंदाज आउट या झेल करिता प्रदीप दादा यांच्या माध्यमातून 2-0 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मात्र देण्यात आला आहे 200 रुपयाचा पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील जमा आहे या ठिकाणी मात्र यज्ञेश हा सामना संपल्यानंतर आपण मात्र आपलं पारितोषिक मात्र घेऊन जायचं आहे दोन बॉलचा खेळ समाप्त षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती अनिश सज्ज होतोय फुलटॉस बॉल फटका छान केला क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप करतो परत सिंगल रन परिपूर्ण सेकंडचा कॉल आहे आणि पाहूया 2 धावा परिपूर्ण नाही आणि या ठिकाणी मात्र क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या ज्याला म्हटले जाते त्या स्वरूपातील फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये OUT बाद 3 बॉलचा खेळ समाप्त 14 धावा धावफलकावरती आहेत 44 धावांचा टार्गेट सेट केला अजून 30 रनची आवश्यकता आणखीन एक निर्धाव चेंडू डॉट बॉल या षटकातील तब्बल चेंडू फेकून दिले 4 अजून मात्र 2 बॉलचा खेळ येण्या बाकी येणारे 14 चेंडू आणि रन बनवायचे तुम्हाला तब्बल 30 धावा या वेळेला सिंगल रन होईल का तर यस डेफिनेटली क्षेत्ररक्षक मात्र अति काही केली गेली कारण की म्हणतात अति काही संकट नाही ती अति काही या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने केली आणि त्याचा फायदा 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच परिपूर्ण केला गेला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका साईडला आनंद आणि त्याच्या सोबतीनं सहयोगला एवढा टॅप फटका खेळल्याबद्दल क्षेत्ररक्षक देखील छान पद्धतीने पाहायला मिळते सिंगल रन घेण्याचा प्रयत्न परंतु काय खेळलं मैदानाच्या आतमध्ये घाई आणि प्रचंड घाई मैदानाच्या आतमध्ये केली गेली आता फलंदाज आनंद मिळते मैदानाच्या आतमध्ये संधी ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तो भाग्यवान आता आनंद त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उचलेल आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायचे तब्बल 28 धावा ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगच्या धावामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये 12 बॉल मध्ये 28 होत्या आता तीच इक्वेशन या ठिकाणी मात्र येणाऱ्या अंतिम 2-12 बॉल आणि रन बनवायचे तुम्हाला 28 सामना ऑन आहे इकडे मात्र अटॅकिंग क्रिकेट फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये खेचावे लागतील जर आनंद हा सामना जिंकून दिला तर मात्र प्रदीप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी ऑन झालेला आहे आनंद करिता प्रदीप दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल यावेळेला मात्र डबल माइंड होते आणि क्रिकेट खेळत असेल तुम्हाला डबल माइंड कधीच खेळायचं नसतं तुम्हाला मात्र चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागतो परत या टीममध्ये डबल माइंड झाला त्याचा फायदा अपोजिट टीमला झालाय यावेळेला फटका छान केला क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगच्या जोरावरती पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पलीकडे घाई केली आणि घाईच्या जोरावरती चेंडू 4 धावन करिता ट्रॅव्हल दुसरं पाहायला मिळतोय 4 मध्ये धावफलकावरती धाव पाहतोय 20 या अंकांवरती आता येणारे 10 चेंडू आणि रन बनवले 24 यावेळेला फटका छान चेंडू मात्र इंटू दी गॅपला शोधून काढलाय खोदून काढलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे शिवाजीनगर प्रीमियर लीग हा येतोय नेत्रदीपक दर्जेदार चौकार 4 बॅक टू बॅक 2 चेंडू मागे 2 चौकार खेचत असताना विशालच्या विरोधामध्ये आनंद यांना आपण मेगा स्क्रीन वरती आपण पाहतोय थोडीशी थकलेले आहेत परंतु हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे एकदा फुलटॉस बॉल होता फटका मात्र खेळायच होता बॅकवर्ड स्पेअर लेग रिझल्ट परंतु चेंडू आणि फोईमध्ये प्रॉपर कलेक्शन होतं तर चेंडू मात्र फायनली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल या ठिकाणी मात्र सिंगल रन परिपूर्ण सिंगलच्या मध्ये धावफलकावरती धावा 25 रन ऑन दी बॉल 25 धावा धावफलकावरती आहेत अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या बॉलवरती डॉट बॉल मध्ये 2 चेंडू मागे 2 चौकार तद्दर सिंगल रन अशा पद्धतीने 4 बॉल मध्ये 9 रन आलेत यावेळेला स्टंपिंग जरूर झाली होती परंतु मात्र स्टंपिंगच्या माध्यमातून फलंदाज 5 नसतात तर नॉन स्ट्राइक एंड वरती थ्रो केला होता
फलंदाज आनंद करीता, परंतु आनंद देखील सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोचला. अर्थातच कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता येणारे 7 चेंडूने तुम्हाला धावा बनवत तब्बल 19 धावा. या बॉलवर चौकाराला अंतिम षटकामागे 15 धावा राहू शकतात. जर या चेंडूवरती डॉट चेंडू आला तर मग अंतिम षटकामागे 19 धावा राहू शकतात. परंतु पाहूया अंतिम बॉलवरती काय घडेल काय बिघडेल हे पाहणं खूप इम्पॉर्टंट असेल. याला इंटू ते आपण फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण देखील छान पद्धतीने पाहायला मिळतं. डेंजर एला थ्रो, परंतु यष्टी रक्षकाने केली मिस फिल्डिंग. बॉल त्यांना कॅरी करता आलं नाही. जर बॉल मात्र कॅरी झालं तर डेफिनेटली फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले असते. आता येणारे 6 चेंडू आणि तुम्हाला रन बनवायचे तब्बल 19. आता येणाऱ्या 6 चेंडू मागे 5 चौकार फलंदाजांना खेचावाच लागतील मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्याकरिता. थोडीशी टीम मीटिंग या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते की एक्झॅक्ट अंतिम षटक कुठल्या गोलंदाजावरती द्यायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र विचार विनिमय करतात की अंतिम षटक महत्त्वाचं षटक आहे. 6 बॉलमध्ये तुम्हाला 19 रन डिपेंड करायचे आहेत. जर या 6 बॉलमध्ये 19 धावा काढल्या आनंदने तर प्रदीप दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. यशला मात्र 200 रुपयाचा कॅश प्राईज मध्ये दिला गेला. कॅच आउट त्याने चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केलं होतं. त्याला मात्र कल्याणी नाईट रायडर्स आणि त्याच्या विपक्ष संघ SSC. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल टॉस साठी या. कल्याणी नाईट रायडर्स त्यांच्या विपक्ष संघ SSC दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल टॉस द्यायचं. दीपक सरांच्या शुभ असं मात्र आपण मात्र क्वाईन स्विंग करणार आहोत. या ठिकाणी डेड बॉल आहे. 5 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता. 5 बॉलमध्ये 5 चौकार फलंदाजांना खेचावा लागतील. पहिल्या चेंडू मात्र डॉट स्वरूपातील याचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती सज्ज होते आनंद करिता. नो प्लस चौकार येईल का तर यस डेफिनेटली. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे आनंद बॅटचा रनर मध्ये चेंडू आला आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे पाठवून दिलाय चौकाराकरिता. 5 धावा या चेंडूवरती मिळतील. आता येणारे 5 चेंडूने धावा बनवायचं तब्बल 14 धावा. चला LED स्क्रीनच्या समोर प्रेक्षकांना विनंती सभा खाली बसायचं आहे. LED स्क्रीनच्या समोर प्रेक्षक आहे तर मात्र खाली बसायचं प्लीज रिक्वेस्ट. आपली स्पर्धा आहे दक्षता घ्या. कुठलाही नुकसान होणार नाही दक्षता असू द्या. जाऊया सामन्याच्या दिशेने बॅक टू क्रिकेट. यावेळेला बॅक टॅप स्वरूपाचा फटका खेळलाय. या स्पर्धेतील पहिला टॅप चौकार खेळत असताना फलंदाज मिस्टर आनंद. रोहन शुक्ला कॅप्टन टॉस साठी यायचं आपण. रोहन शुक्ला कॅप्टन टॉस साठी या. रोनक शुक्ला टॉस साठी यायचं आपण. रोनक टॉस साठी आपण प्लीज रिक्वेस्ट. 4-10 चं समीकरण. यावेळेला पटका पुन्हा एकदा सरळ सीमारेषा पलीकडे चौकार वाढ शॉट. गुड शॉट. सामना होता कुठे सामना आला कुठे. आनंदने मैदानाच्या आतमध्ये केलाय पलटवार. वार केलाय आणि वार केला आणि सर्वांना केलाय घरात. व्हॉट अ मॅच. सामना आपल्या बाजूने झुकवत असताना पाहायला मिळतो मिस्टर आनंद. आता येणारे 3 चेंडू आणि रन बनवायचे 6. 3 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला बॅटच्या इनसाइड एज मात्र रन घेण्याचा प्रयत्न आनंदचा नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण अमितला पाहतोय. आता येणारे 2 चेंडू रन बनवायचे 6. या बॉलवरती मोठा स्ट्रोक खेचावाच लागेल. या चेंडूवरती चौकारात अंतिम बॉलवरती 2 धावा राहू शकतात. या चेंडूवरती डॉट बॉल आला तर मात्र अंतिम बॉलमध्ये 6 धावा राहू शकतात. बॉक्स क्रिकेटमध्ये 2 बॉलमध्ये 6 धावा अनेक वेळा निघाल्यात. परंतु आज आनंद तो विक्रम या ठिकाणी करेल का. आपण पाहतोय शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 नेत्रदीपकाचं आयोजन, डोळ्याचा पारणं फिरणारचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते.
आता येणारे 2 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. थोडासा विचार विनिमय करतात 2 बॉल करिता. गोलंदाजी मार्क वरती षटकातील महत्वाचा चेंडू घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळतो मिस्टर अमित. स्ट्राईक इन वरती आनंद. याला फटका छान केला परंतु क्षेत्ररक्षण देखील छान. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू डॉट बॉल. आता एका बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. जर ओरम क्रिकेट असतं तर एका बॉल मध्ये 6 धावा डेफिनेटली होऊ शकतात. परंतु बॉक्स क्रिकेट मध्ये अनिश्चित नाहीये. परंतु एका बॉल वरती नो बॉल आला तर सामन्याचं समीकरण चेंज होऊ शकतं. परंतु फटका इंटू द कॅप. 2 धावाने परत 40 जावं लागलं आणि हा सामना जिंकला गेला. टीम आपण पाहतोय आनंद 11 संघ कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम. एजी समक्ष 11 संघ आपण देखील खूप चांगला खेळ स्पर्धेमध्ये दाखवल्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय. आणि या ठिकाणी मात्र सामनावीरचा पुरस्कार आपण पाहतोय कुठल्या खेळाडूला मात्र दिला जाईल. त्याला दीपक सर या आपला शुभ असं मात्र सामनावीरचा पुरस्कार आपण मात्र देणार आहोत. आणि या ठिकाणी मात्र सामनावीरचा पुरस्कार